नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत सिल्लोड तालुक्यामध्ये रहिमाबाद गाव आहे, इथे आपण आलेलो आहोत। या ठिकाणी शेतकरी मित्रांनी शिमला मिरचीची लागवड केलेली आहे आणि शिमला मिरचीची जो प्लॉट आहे एक साधारणपणे एक 30 ते 35 दिवसाच्या आसपास झालेला आहे आणि हा जो प्लॉट आहे पूर्णपणे भुजबळकर साहेबांच्या अंतर्गत प्लॉट डेव्हलप होत आहे। तत्पूर्वी आपण ज्या शेतकरी मित्रांनी लागवड केलेली आहे त्यांच्याशी आपण संवाद साधू। नमस्कार दादा। नमस्कार नमस्कार। आपले नाव सांगा। माझं नाव सोमनाथ सखाराम डमाळे, राहणार रहिमाबाद, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मोबाईल नंबर 9422809306। ही आपण लागवड केलेली आहे। तुम्ही मागच्या वर्षी समजा लागवड केलेली होती, तर मागच्या वर्षी पण साहेबांचे शेड्यूल घेतले होते का? मागच्या वर्षी अगोदर म्हणजे सुरुवातीपासून नव्हते, परंतु 15 दिवसानंतर युट्यूबच्या माध्यमातून साहेबांचा कॉन्टॅक्ट झाला। अच्छा अच्छा। आणि नंतर 15 दिवसाच्या नंतर लागवड झाल्यानंतर 15 दिवसानंतर शेड्यूल फॉलो केले। अच्छा अच्छा अच्छा। तुम्हाला मागच्या वर्षी काय वाटलं होतं? समजा एक साधारणपणे तुमचं मागच्या वर्षी ॲव्हरेज किती निघालं होतं एक एकर क्षेत्रामध्ये? 65-70 टनापर्यंत आम्ही गेलो होतो शेवटपर्यंत। अच्छा 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 अच्छा। सध्याच्या कंडिशनला तुम्ही आता पहिल्यापासून एक स्टार्टिंग पासून आता सुरुवातीपासून डायरेक्ट शेड्यूल रोपापासून बेसल डोस, मल्चिंग सर्व काही त्यांचे नियोजन असून। अच्छा अच्छा। तुम्हाला जे ऑनलाईन जे शेड्यूल मिळत असतात समजा, तर ते शेड्यूल कसे असतात? म्हणजे पिकांची जी बदलत्या वातावरणामुळे पिकांवरती जो प्रादुर्भाव होत असतो, जसं लाल कोळी झाला, थ्रिप्स झाला, त्यानंतर मर होणे, कळीगळ होणे, तर जे तुम्हाला ऑनलाईन शेड्यूल मिळतात तर त्या शेड्यूल मध्ये तुम्ही सॅटिस्फाय असता का, समाधानी असता? हो समाधानी। आता पाठीमागच्या वर्षामध्येच आम्ही बघितलंय, तर मग ह्या वर्षी विशेष नाही काही। अच्छा अच्छा अच्छा। ठीक आहे। मागच्या वर्षीचा अनुभव म्हणजे 100% कॉन्फिडन्स समजा। अच्छा अच्छा। त्याच्या हिशोबाने अच्छा। मागच्या वर्षी एक साधारणपणे 60-65 टन पर्यंत तुमचं ॲव्हरेज निघालं होतं। या वर्षी एक साधारणपणे 80-85 टन पर्यंत निघेल का, काय वाटतं तुम्हाला? अपेक्षा आहे, पण मग आता बघू पाण्याचं नियोजन, वरते टेम्परेचर, अच्छा अच्छा, पावसाचं पुढचं नियोजन कसं। मागच्या वर्षी सप्टेंबर पर्यंत एंड पर्यंत चालवला होता प्लॉट। या वर्षी आता पाणी जर पाऊस जास्त झालं तर मग एखाद्या वेळेस लवकर पण खराब होईल। सध्याच्या कंडिशनला जो प्लॉट डेव्हलप झालेला आहे त्याची फुलकळी झाली, त्यानंतर जे फळ लागलेली आहे, त्यानंतर पानांची जी क्वालिटी आहे तर ती सध्या कशी वाटते तुम्हाला? एकदम चांगली। अच्छा अच्छा। ग्रीनरी आहे। अच्छा। आपण एक झाड घेऊ साधारणपणे, त्याला किती सेटिंग झालेली आहे आणि किती कळी लागलेली आहे ते आपल्याला एक मोजायची समजा। मोजताय का मग तुम्ही? मोजा। 2, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 9 फळं जे आहेत एकदम परिपक्व अवस्थेत आहे, आणि परंतु वरती तर भरपूर सेटिंग झालेली आहे। सेटिंग ते मोजता पण येणार नाही अशी सेटिंग झालेली आहे। अच्छा अच्छा अच्छा। तर एक अंदाजे समजा 60-70 सेटिंग आहे वरती अजून तरी पण बारीक। अच्छा अच्छा अच्छा। 60-70 पर्यंत आपली सेटिंग झालेली आहे। दादा, तुम्ही ऑल महाराष्ट्रामधील सर्व महाराष्ट्रामधील जे समजा शिमला उत्पादक शेतकरी आहे, त्यानंतर भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे, त्यांना काय मेसेज देऊ शकता समजा तुम्ही, की जे ऑनलाईन शेड्यूल मिळतं समजा, तर ते कसं मिळतं किंवा मग कशा प्रकारे असतं त्याविषयी काय मार्गदर्शन देऊ शकता? चांगलं असतं की काय असतं समजा, शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे की नाही? चालेल, एकदम शेड्यूल एकदम साहेबाचं क्लिअर आहे। अच्छा अच्छा। आणि वापरलं तर काही हरकत नाही शेतकऱ्यांनी। अच्छा अच्छा। फॉलो करायला काही अडचण नाही आहे, परंतु एक वेळेस वापरलं मध्ये सोडून दिलं, यापासून मग आपण स्वतः शेतकरी लॉस होऊ शकतो। तर त्याला करायचं तर कंटिन्यू करावं लागेल, नाही तर मग नाही घेतलेलं परवडेल। अच्छा अच्छा। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता ज्या या प्लॉटला आहे एक साधारणपणे स्टार्टिंग पासून लागवड केल्यापासून एक दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून शेड्यूल चालू झालेले होते आणि शेड्यूल आता परफेक्ट चालू आहे। साधारणपणे 3रे ते 4थे शेड्यूल चालू असेल प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचं काही अटॅक आलेलं नाही। जसं आपण थ्रिप्स म्हणतो असतो, थ्रिप्समध्ये ब्लॅक थ्रिप्स वगैरे, पांढरी माशी, त्यासोबत लाल कोळी वगैरे, कळी जळ होणे, या असा कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नाहीये। शेतकरी मित्रांनो, सांगणं हेच आहे की जर प्रॉपर शेड्यूल फॉलो केले तर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये सर्व गोष्टी दिल्या जात असतात, जेणेकरून बदलत्या वातावरणामुळे जो प्रॉब्लेम येत असतो, जे पिकांचं जे नुकसान होत असतं तर ते नुकसान होऊ नये त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे घेतले जात असतात। त्यानंतर फर्टिगेशन, ड्रिपचे फर्टिगेशन चांगल्या प्रकारे दिले जात असतात। या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी मित्रांनो जाणून घेतलं की शिमला
पिकाचे मागच्या वर्षी शेतकरी मित्रांचे किती ॲव्हरेज निघाले होते आणि सध्याच्या कंडिशनला शेतकरी मित्रांना किती अपेक्षा आहे, शेड्यूल कसल्या प्रकारे चालू आहे आणि पिकाची जी क्वालिटी कशी आहे याविषयी आपण चर्चा केली. तुम्हाला जर काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.